चला तर मैत्रिणी जेवणाची तयारी चालली आहे। 2 वाजत आलेत आता बायका त्यांनी जेवायला इकडं आणि ताई पण आलेली आहे पा आपल्याकडं। तर ताई आता भेळ बनवती सगळ्यांसाठी, तीन भेळ आणली, भेळ बनवायची तयारी चालली आहे। हाय तर चालली भेळ बनवायची तयारी आणि शेतातलं मस्तपैकी जेवण करायचं। कृष्णा पण आलाय सोबत, पण कृष्णा म्हटला मला काही यायचं नाही व्हिडिओ समोर, आताच नंतर येईन म्हणे। मग बाकीच्या ज्या काही जे जेवण करायला त्यांना बायका ज्या येत त्यांना व्हिडिओ समोर ते येत्या तुम्हाला दिसते पा। आणि चला तर भेळ करून घेऊ आता आणि मग जेवण करायचंय। आणि पा शेतात आलेलं कणीस कशा पद्धतीने कणीस आलंय पा पाहत मैत्रिणींनो, काय वाटतं तुम्हाला पाहून? एक पक्षी असल्यासारख्या जाणीव होती मला तर, चिमणी असल्यासारखं वाटतंय पा। तुला काय वाटतं ताई? चिमणी वाटतीये। आणि पूर्वी काय व्हायचं, शेतातले जे कणस असतात ना ते कधी कधी असं वाकडं येतं पा, ते आहेत ना मंदिरात लटकवायची घंटा असते तिथं बाकीच्या चिमण्या वगैरे खाऊन जायच्या। आता तसे कणस तर काय दिसलेच नाहीत बरं का अजून, नाही तर तसं कणीस जर असतं ना मी पण ठेवलं असतं आणि मंदिरात लटकवणार होती। मला ते लहानपणची आठवण आली, लहानपणी मी बाईचे मंदिरात असं लटकवलेलं असं ज्वारीचे कणस पा आणि याचे पण बाजरीचे पण चिमण्या दिवसभर येऊन मस्तपैकी खाऊन जायच्या त्या। तर आता हे कणीस तर असं आलं त्याच्यामुळे याचं काही करता येत नाही मला। तर मस्तपैकी चोच पण दिसती समोर त्याला, खूप सुंदर वाटलं बाहेर जपून ठेवलं पाय कणीस। चला तर भेटू नंतर आता। चला तर मैत्रिणी या जेवायला, आता जेवायला बसले सगळेजण। दाजी बसले तिकडे जेवायला, त्यांना म्हणलं इकडे आता ती तिकडेच बसले पलीकडं। ताई पण आलेली आपल्या सोबत जेवायला ना आपल्या ताई पण। ताई आज भदारी गीत आता आज नाही होणार का? आज आता सरमट कापू राहिलेत ना आता। आता ताईचा आज पण उपवास आहे बरं का, उपवास करून करून पार त्यात गळून चालले तरी पण ते उपवासच करणार आहेत। आणि या मावशी पण आल्यात पा आपल्या इथं, आणि या वहिनी पण येत माझ्या, 2 भावजा आहेत पण त्या म्हणतात आता माणसाला अवतार येतात त्याच्यामुळे नका दाखवू। हे बघा जेवण करतात। भाजी आणली, काय आणली वहिनी भाजी? कांद्याची पात। अरे बापरे मस्त कांदे अजून लागवड सुरू झाली दोस्त, तुम्ही कांद्याची पाती खायला लागल्या का? मग काय तर चक्की भोपळा बघा, ताईने चक्की भोपळा आणलाय तो। लोणचं तर पा मस्त असं लोणचं आणलंय। आता भैयान ते अजून यायचेत आपले। चला तर चाललंय जेवण आता। भेळ पण बनवायची पा, भेळीसाठी कांदा लिंबू ते सगळं करून ठेवलं। दाखवू ताई कुठे ते कांदा मागाशीच कापून ठेवला, तुम्ही तर पाहिलंय मागाशीच। आता मिक्स करायची। भैयान ते गेले ताट आणायला घरी। चला तर या जेवायला मग आज। चला तर मैत्रीण झाली भेळ तयार आता, मस्त पैकी भेळ खायची। कृष्णा पण आलेला आहे ते का कृष्णा लाजू मारायची बारी। कृष्णा लाजत आहे। काय खायचं आता? दात या दात बघ तुझे ते काहीच नाहीये आता बघ, सगळी ओली झाली होती, लय मस्त ओली झाली। काय नाही जात शेतात काही नसतं। ती प्लेट कोणाची ग? भैयाची। देऊ का भैयाला त्या प्लेट मध्ये तसंच दे। त्या 2 प्लेट हे काय आहे 2-3 आहेत ना, 3 याच्यात 3 टाकून दे। आता चालली वाटणी भेळींची, एकदम मस्त पैकी ओली भेळ झाली। माझी वाटणी का ती? खाऊन घ्या आता। त्यांना 5 तर बाय उठ, यांना याच्यात पास कर, याच्यातच सगळ्या एकत्र घेते ते। आता त्या 3 जण येत नाही का? हा याच्यातच देता येते गिंदा बरोबर। कशी देऊ याच्यात? त्याच्यातच दे टाक अजून। हा काय कशी टाकायची दे अजून थोडी दे। धर रेखा, रेखा त्यांची चालली भेळ खायची तिकडे। आता ताई बसल्यात। हा ताई काय म्हणल्या? बिळी का बघा ते उपाशी म्हणून। हा ताई बघतात बिळीकडं। खर्च होईल। हा बघा मलाच माझ्याच खर्चाचं काढलं बाई त्यांनी आता। बरं चला तर भेळ खाऊन घेऊ आता मस्त पैकी, नंतर कामाला लागायचं आता। मैत्रीण झालं, जेवण पण झालं, आपला आराम पण झाला। आता
त्या बायका गेल्यात पुढं आता. जाते मी पण आता थोड्या वेळात. ताई बसन इथं, नाही, मी पण येते तुमच्याबरोबर. ती पण येते म्हणते तुमच्यासोबत बाजरी काटायला. तर चला आपण बाजरी जाऊ काटायला मग आता थोड्या वेळ. त्यात थोडंच राहिलेलं आहे, फक्त सरमाड काढायचं. सरमाड तर नाही काढत मी, पण बाकीचं बाजरी तर थोडीशी काटू लागन मी त्यांना आता.